नमस्कार मित्रांनो, तर मी आता आलो शेतावरती. संध्याकाळचा टाईम आहे. आज मी सकाळी तुम्हाला बोललो वातावरण चेंजच होत असतं आणि आता वातावरण बघा एकदम पाऊसच आला आहे. संध्याकाळच्या टायमाला आज ऊन नाही पडला, आज पाऊस आला आहे. पाऊसच पडते आहे बघा. आणि मी आलो दूध न्यायला. दूध हा बघा, हे दूध आहे खरवससाठी. चला लवकर लवकर घरी जाऊया. तर मित्रांनो आता आपला खरवस बनून झालेला आहे. हा बघा, हा बघा, हे आहेत ना, हे आपल्या गावात वाटायला लागतं. गावात देतं म्हणजे वलीत. अजून इथं अर्धा ठेवलेला आहे. हा बघा, तर चला आता आपण वाटायला जाता. तर मित्रांनो आमच्याकडे आतापासूनच नाही, पहिल्यापासून पहिली सगळ्यांच्याकडे ढोर होते तेव्हा सगळ्यांची कुणाची इथं पण गाय वी आली ना का ते वाटायला जायचे. असे म्हणजे वाटायचे आजूबाजूच्या घरातनं, 4-5 घरातनं असे द्यायचे. तसं आता आम्ही पण चाललो. आम्ही दर टायमाला देतो आणि आता पण चाललो आहे. पहिला भाईच्या इथून सुरुवात. आपल्या वलीत टेलर बसले. खाऊन बघा. भाईसाठी घरात बोलवलेलं आहे. दावत बाबांनी सांगितलं घरात भेटेल. भाईला बोलवले द्यायला आणि भाईला आणि राजला घरात स्पेशल सांगितलं नाही बाबांनी द्यायला. ते वाटायला इथं जा, समोर लावत देस. भाई बघा कसा वाटते. भाईला 3 घरातून सांगितलं वाटायला. पहिला मान देवाचा. बघा, देवाला ठेवलेला नैवेद्य खरवसच आहे. आणि इकडं अधिष्ठानाजवळ हे बघा, ही 2 माणसं स्पेशल आहेत. बायला कुठं आहे? तर हा आनंद आहे आमचा. काय बघ कुठं बसून खाता येईल. एक नंबर झालेला आहे. तर मित्रांनो आता आमचा खरवस वगैरे खाऊन झालेला आहे. आमच्याकडे खरवस बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे अशी पहिली प्रथा होती की कुठे कुणाची पण गाय वगैरे गेली तर थोडा थोडा तरी प्रत्येक घरातनं द्यायचे. तर तुमच्याकडे पण असे द्यायचे काय ते कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय.